वृंदावन विहारंतम श्रीकृष्णं हृदि चिंतये। आराध्येष्टदेव भगवान श्री स्वामीनारायण वसंत पंचमी निमित्त आज वर्धमान ह्या शाळेमध्ये सभेमध्ये उपस्थित परमपूज्य पार्षदवर्य अतुल भगतजी, सर्व उपस्थित हरिभक्त मंडळी, आशिष भाई इत्यादी सर्व भक्तगण, सर्वांना जय श्री स्वामीनारायण। आज आपण ज्यासाठी इथे एकत्रित झालो आहोत तो दिवस विशेषतः स्वामीनारायण संप्रदायासाठी जे मुख्य दिवस आहे त्यापैकीतला आजचा दिवस। जे नवीन आहे, ज्यांना माहिती नाही, कारण की ते फक्त 5% संख्या जुनी आहे की ज्यांना माहिती आहे शिक्षापत्री काय आहे, वसंत पंचमीचा दिवस स्वामीनारायण संप्रदायासाठी का महत्त्वाचा आहे। पण जे नवीन बसले आहे, म्हणजे आपण असे पण लहान मुलांच्या शाळेमध्ये बसलो आहे, ते 1-2 पासूनच सुरू करूया। भगवान स्वामीनारायण यांनी शिक्षापत्री ग्रंथ लिहिला। कुठे लिहिला माहिती आहे का कोणाला? ज्याला माहिती असेल तो सांगू शकतो। महाजन कुठे? त्या अक्षर भुवनच्या बाजूला। आता अक्षर भुवनच्या बाजूला भगवान स्वामीनारायणांनी हरिमंडप मध्ये शिक्षापत्र लिहिलं, जो सभा मंडप आणि अक्षर भुवनच्या मध्ये आहे। बरोबर? खरं आहे काय? असे आपण सर्व म्हणतो, जेव्हा जेव्हा आपण जातो तेव्हा त्या बिल्डिंग कडे हात जोडून असं म्हणतो की या बिल्डिंग मध्ये भगवान स्वामीनारायणांनी शिक्षापत्रे लिहिली होती। मी सांगितलं म्हणजे बाकीचे 100 जण पण तसंच म्हणतील। खरं काय आहे आज मी सांगेल तुम्हाला। भगवान स्वामीनारायण यांनी शिक्षापत्री ग्रंथ लिहिला आणि तो ग्रंथ पूर्ण झाला, तो म्हणजे दिवस आजचा वसंत पंचमीचा दिवस। सोबत सोबत स्वामीनारायण संप्रदायामध्येच नाही पण गुजरातमध्ये सर्वप्रथम काव्यात्मक ग्रंथ बनवणारे संत, ज्यांनी स्वामीनारायण संप्रदायामध्ये 23 सारखे ग्रंथ बनवले, असे संत म्हणजे निष्कुळानंद स्वामी। त्या निष्कुळानंद स्वामीचा 100, 200 आणि 56वा वाढदिवस। आणि सोबत सोबत भगवान स्वामीनारायणचे मित्र ब्रह्मानंद स्वामींचा 250वा वाढदिवस। 3 दिवस आज 3 विशेष कार्यक्रम आजच्या दिवशी एकत्रित झाले आहे, ज्यामध्ये भगवान स्वामीनारायण लिखित शिक्षापत्रीची गोष्ट आपण प्रथम करूया। भगवान स्वामीनारायण यांनी या पृथ्वीवरती आल्यानंतर जे उद्देश ठेवले होते त्यापैकीतले मुख्य 3 उद्देश भगवान स्वामीनारायण यांनी योग्य जागेवरती करण्याचा विचार केला। आणि योग्य वेळ बघा कसा आहे, आज आपल्याला सभा करायची होती तर योग्य जागा पाहिजे। हेच सभा आपण कोणाच्या घरी घेतली असती तर मावले नसते, जो भाव यायला पाहिजे तो तिथे येऊ शकत नाही। पण ही जागा जशी आहे की ते कायम सत्संग होत राहतो। आशिष भाईचा कायम मला आग्रह आहे की तुम्ही महिन्यातून 1 सभा इथे करा। आता माझी तर तयारी आहे, तुमची काय माहिती आहे की नाही? मला तर दररोज तुम्ही सांगा 2 तास कथा करा स्वामी, तर मी 2 तास करायला तयार आहे। दररोज सांगा तुम्ही 2 तास, मला तर जास्त आनंद होईल की कोणीतरी म्हणताय, कारण की ऐकवण्याचं भेटतं ना आपल्याला। भगवानची कथा सांगण्याचा एक आनंद असतो। तर भगवान स्वामीनारायणांनी मुख्य 3 कार्य करण्याचा विचार केला, पण योग्य जागा पाहिजे होती। आणि भगवान स्वामीनारायणांनी जागा निवडली वडताल भूमी, की ज्या वडतालमध्ये राहून 3 कार्य भगवान स्वामीनारायणांनी स्वामीनारायण संप्रदायाचे मुख्य कार्य केले, ज्यामध्ये
वडतालला सर्वप्रथम भगवान स्वामीनारायणांनी असा संकल्प केला होता की या संपूर्ण पृथ्वीवरती आम्ही तर निघून जाऊ या देहाने, पण या पृथ्वीवरती आमचं प्रत्यक्ष स्वरूप जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत स्थापित राहावं, म्हणून कुठेतरी या पृथ्वीवरती आमचं स्वरूप आम्ही स्थापित करू. तर भगवान स्वामीनारायणांनी स्वतःचं स्वरूप वडतालमध्ये मंदिर बनवून आणि हरिकृष्ण महाराज रूपाने स्थापित केलं. दुसरं कार्य भगवान स्वामीनारायणांनी केलं की आता तर आम्ही आहोत, सत्संग बरोबर चालत आहे, पण भविष्यामध्ये हा सत्संग कायम असाने असा चालत राहो, दिवसेंदिवस प्रगती करत राहो, म्हणून याची विभागणी करायला पाहिजे. कार्यक्रम तर होणारच आहे, पण मग शाकोत्सवची मीटिंग का घ्यायची? टायमावर 100 जण बसले असता पण काय करायचं तेच माहीत नसतं. म्हणून लहान लहान गोष्टींचं ध्यान ठेवण्यासाठीचा आयोजनाआधी त्याची मीटिंग घ्यावी. त्या कार्याविषयी पूर्ण तुमच्या माइंडमध्ये तयारी असायला पाहिजे. तो कार्यक्रम बाहेर होईल त्याच्या आधी तुमच्या डोक्यामध्ये तो पूर्ण कार्यक्रम होऊन जायला पाहिजे. तेव्हा तो कार्यक्रम सफलता 90% 95% पोहोचत असतो. तर भगवान स्वामीनारायणांनी विचार केला की हा सत्संग जोपर्यंत सूर्यचंद्र राहतील तोपर्यंत कायम दिवसेंदिवस वाढत राहो, म्हणून आचार्यांची स्थापना करूया. मग भगवान स्वामीनारायणांनी, तुम्हाला माहिती आहे आचार्य कोणाला स्थापित केले? कोणाला केले? रघुवीरजी महाराज आणि रामप्रतापला का? अयोध्या प्रसादजीला केले. त्याच्या आधी भगवान स्वामीनारायणांनी नक्की केलं की संतांना बनवू. वासुदेवानंद ब्रह्मचारीला आचार्य बनवून टाकले होते. 6 महिने स्वामीनारायण संप्रदायाचे आचार्य वासुदेवानंद ब्रह्मचारी होते, विद्वान होते खूप. मग नंतर विचार केला की यांना जर आचार्य बनवले की कमी असतील, मग तर भरपूर मागे लागतील. पण संतांनी जसं सांगितलं की बघा व्यवहार आहे, कधीतरी व्यवहारामध्ये स्त्रियांशी बोलावं लागेल, कधीतरी अमुक असे कार्य करावे लागतील जे संतांना शोभणार नाही, म्हणून संप्रदायाचा आचार्य तर गृहस्थ असायला पाहिजे. म्हणून गोपाळानंद स्वामी इत्यादी संतांनी असं सांगितलं भगवंताला की तुमच्या कुळासारखं उत्तम कुळ कोणतंच नाही, म्हणून तुम्ही तुमच्या भावांपैकी पुत्र दत्तक घ्या आणि त्यांना तुम्ही पुत्र दत्तक घेऊन आचार्य गादीवरती स्थापित करा. पण करायचे कुठे? तर भगवान स्वामीनारायणांनी वडतालला अयोध्या प्रसादजी आणि रघुवीरजी महाराज, रामप्रताप भाऊ आणि इच्छारामजी यांचे एक एक पुत्र दत्तक घेतले. द्वारकेपासून तर कलकत्तापर्यंत एक रेष दोरली आणि त्या रेषमध्ये सांगितलं की वरचा भाग जो उत्तरेकडचा आहे तो अयोध्या प्रसादजी महाराजांकडे आणि खालचा जो दक्षिण भाग आहे त्या दक्षिण भागाचे आचार्य रघुवीरजी महाराजांना बनवले. 16 वर्षाचे एक होते रघुवीरजी महाराज आणि अयोध्या प्रसादजी होते फक्त 18 वर्षाचे. दोघांना गादीवरती बसवल्यानंतर भगवान स्वामीनारायणांनी सांगितलं की हे करण्याचं प्रयोजन एवढंच आहे की याच्याने दक्षिण भागातील सत्संग जास्तीत जास्त वाढो, उत्तर भागातील पण सत्संग जास्तीत जास्त कायम वाढत राहो. स्वामीनारायण संप्रदायाचं जास्तीत जास्त प्रचार प्रसाराचं रहस्य तेच आहे की एक प्रदेश आपल्याला मिळून गेला आहे की ज्या प्रदेशामध्ये फिरून आपल्याला सत्संग करायचा आहे. आपल्याला टेन्शन नाही आहे वरचं अहमदाबाद देशात काय होत आहे, कारण की तिथले संत तिथे करतायत. तर असा सत्संग आज मंदिरामध्ये मी दुपारी 10 वाजता वाचायला बसलो होतो, तर एक मुलगा आला सत्संगी. त्याच्या तोंडावर तेज दिसत होता. म्हटलं हा मुलगा नक्की आपला खानदेशातला तर वाटत नाहीये, कारण की लगबगला आता इथे राहतोच मी, म्हणजे ओळखतोच की हा मुलगा एवढा सत्संगी कोण असेल इकडे. आला, दंडवत केले भगवानला, बसला. हिंदी भाषी होता. मला आश्चर्य वाटलं. म्हटलं कहा से आए हो? तो म्हणे मी छपैयावरून आला आहे. म्हटलं छपैया से कहा से? तर प्रतापगड बाजूला गाव आहे. त्यांना मग दाखवलं मला आमच्या गावामध्ये असा असा सत्संग आहे. उत्तर प्रदेशमध्ये 100 घर सत्संगीचे त्या गावामध्ये आहे. मला तर आज माहिती पडलं की उत्तर प्रदेशमध्ये पण आपले मंदिर आहे. बाकी एवढं माहिती होतं की छपैयाला जन्मस्थळ आहे म्हणजे तिथे आपण जातो, दर्शन करतो. पण त्या गावांमध्ये पण सत्संग कसा होता त्यांनी मला दाखवलं. एवढंच नाही, तो माझ्या नावासहित मला ओळखत होता. मला म्हणता सुरतवाली मंडळी कैसी आहे? तुला कसं माहित सुरतवाली मंडळी हे सर्व मंडळी?
तर मी सर्वांना ओळखतो, खानदेशातल्या सर्व संतांचे नावं बोलला तो. तर म्हटलं कसा ओळखतो? तर म्हणे फेसबुकवरती आणि युट्यूबवरती मी सर्व तुमचे अपडेट पाहत राहतो. तर असे सत्संगी लोक केव्हा तयार झाले? तर त्यांनी मला अहमदाबाद देशातील एक स्वामींचं नाव दिलं की हे कायम आमच्या गावामध्ये येतात. आता आपण जळगाववरून तिथे पोहोचणार आहे का? तर यासाठी सत्संग वाढवण्यासाठी हे विभाजन केले होते. सत्संगाचे विभाजन नाही केले त्यांनी, पण सत्संग वृद्धीसाठी हे विभाजन केले होते. आणि हे दुसरं कार्य स्थापित करून भगवान स्वामींनी विचार केला की तिसरं कार्य करायचं. आणि तिसरं कार्य होतं की स्वतःच्या हरिभक्तांसाठी जेव्हा देश आझाद झाला तेव्हा महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू यांनी विचार केला की झाला तर खरी, आता चालवायचा कसा? तर त्या टाइमातल्या विद्वानांना बसवलं, एक नियमावली नक्की केली ज्याला भारताचं बंधारण आपण म्हणतो, जे विश्वाचं सर्वात मोठं बंधारण आपल्याकडे आहे. आणि त्याची योग्य तपासणी आंबेडकरनी केली आणि त्यानंतर ते समाजामध्ये स्थापित केली. कशासाठी? तर एक दिशा दाखवून दिली. भगवान स्वामीनारायणनी ती शिक्षापत्री विचार केला की आपल्या हरिभक्तांना सर्वांना आम्ही आहे तोपर्यंत तर ठीक आहे, पण आम्ही गेल्यानंतर यांच्यासाठी एक रस्ता बनवून जाऊ की त्यांच्या ते मोक्षाचं कारण होईल. कारण कसं आहे, संप्रदायांमध्ये असं आहे की जर त्याची दिशा नसली तर तो कुठल्या कुठे चालला जातो. मी काही सांगितलं, मी अनेक वेळी एक उदाहरण देतो की या मुलाच्या कानामध्ये मी जर असं सांगितलं की मातीचा लाडू, काय सांगितलं? मातीचा लाडू. त्याला सांगितलं की तू प्रशांतदाच्या कानात सांग, मग तो काय म्हणेल माहितीये? बुंदीचा लाडू. मग ते त्यांना सांगेल की तुम्ही त्यांच्या कानात सांगा, ते म्हणतील चांदीचा लाडू. ह्या आपण म्हणतो की लावालावी, तशा गोष्टी परंपरेनुसार येत असतात. म्हणून बोलल्याने जे ज्ञान देत जातं त्याच्यात तो त्याचं 150 पण एड करून देत असतो. म्हणून भगवान स्वामींनी स्वतःच लिहून टाकलं की ही अशी वस्तू आहे. भगवान स्वामीनारायणनी शिक्षापत्री लिहिण्याचा विचार केला, ज्यामध्ये प्रसंग असा आहे की भगवान स्वामीनारायण यांनी शिक्षापत्री वडतालला विक्रम संवत 1882 ची साल होती. वडताल मंदिराची प्रतिष्ठा झाली होती आणि भगवान स्वामीनारायण वडतालला थांबले होते. एके दिवशी विचार केला की आम्हाला आमच्या सत्संगींना सांगण्यासाठी आम्ही आहे तोपर्यंत सांगतो, पण लिखित मध्ये द्यावं. भगवान स्वामीनारायण एक असे भगवान आहे की अनेक भगवान या पृथ्वीवरती आले, पण स्वतःच्या हातांनी लिहिलेला ग्रंथ एकच भगवंतांनी लिहिला, ते म्हणजे भगवान स्वामीनारायण. आणि तो ग्रंथ म्हणजे शिक्षापत्री. शिक्षापत्रीचं मूल्य आपल्याला कळणार नाही, पण तुम्हाला सांगतो की शिक्षापत्री खरी कोणाकडे माहिती आहे? भगवान स्वामींनी शिक्षापत्री लिहिल्यानंतर ती शिक्षापत्री अंग्रेज सरकार सर माल्कमला राजकोटला भेटल्यानंतर त्यांना दिली. आणि ते लोक त्या शिक्षापत्रीला जाताना इंग्लंडला घेऊन गेले. इंग्लंडला गेल्यानंतर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये तिला आज पण ठेवलेली आहे. ज्या शिक्षापत्रीच्या मागे त्या लोकांनी करोडो रुपये खर्चताय आज पण आणि ठेवलेली आहे इतक्या वर्षांपासून. ती शिक्षापत्री जर तुम्हाला आणायची असली की मला माझ्या घरी ती शिक्षापत्री आणायची आहे, आमच्या मंदिरामध्ये कार्यक्रम आहे आणि ती शिक्षापत्री आम्हाला पाहिजे आहे, तर त्यांच्या सुप्रीम कोर्टातून ऑर्डर घ्यायचा, सोबत 25,000 पाऊंड भरायचे. काय भाव चालू आहे सध्या? लगभग 98 आहे. 98 आहे ना? 98चा भाव चालू आहे. असं पाहायला जा तर तुम्हाला सुप्रीम कोर्ट सारखे कोर्ट आदेश देतात 25,000 पाऊंड भरायचे. आणि 25,000 पाऊंड भरल्यानंतर म्हणजे 25,000 म्हणजे आताच्या आपल्या याच्यामध्ये पाहायला जा तर 23-24 लाखापर्यंत जातं फक्त एक तासासाठी घरी आणणी. आणि नंतर त्यासोबत 100 सारखे पोलीस येतात. ते पोलीस तुमच्या सुरक्षा, जसा आपल्या वडाप्रधान की कोणी मुख्यमंत्री पण येतो त्याच्या 5 दिवस आधी पोलीस येऊन जाते, चेकअप करते, तर त्याप्रमाणे ते येतात. सुरक्षा असते, तुम्हाला हात पण लावू देत नाही आणि तशी शिक्षापत्री ते तुम्हाला दर्शन करून. केवढं मूल्य आहे बोला. आपल्याला सहजरीतीने आपल्या घरोघरी मिळाली आहे.
भगवान स्वामीनारायणांनी विक्रम संवत 1882 कार्तिक समय्या केला. भगवान स्वामीनारायणांनी उत्सव केला वडतालला प्रतिष्ठाच्या 1 वर्षानंतर. आणि भगवान स्वामीनारायण दुपारच्या वेळेला बसले होते. दुपारच्या वेळेला भगवान स्वामीनारायण बसले असताना विचार केला की आता सत्संगीसाठी काहीतरी उपदेश द्यावा, आणि तो मी पत्र लिहितो. आणि भगवान स्वामीनारायणने आता सांगा की हरिमंडप मध्ये भगवान स्वामीनारायणांनी शिक्षापत्रे लिहिली असं म्हणणारे किती? तुम्ही 1. अजून मग लिहिली कुठे? 2. सभामंडपात लिहिली, वडताल मंदिर तयार झालं होतं मंदिरामध्ये बसून लिहिली. कुठे लिहिली? हरिमंडप मध्ये. बराबर. जुने सत्संगी लगभग ज्यांना माहिती आहे ते तर बोलतात आहे की हरिमंडप मध्ये लिहिली आहे. पण खरोखर शिक्षापत्री हरिमंडपामध्ये लिहिली गेली आहे. कशी लिहिली गेली आहे ते पण ऐकण्यासारखं आहे. कोणी सांगितलं की हरिमंडपात लिहिली गेली आहे तर आपण म्हणतो हरिमंडपामध्ये. पण कशा प्रकारे, कोणती प्रक्रिया हरिमंडपामध्ये झाली, अजून कोणत्या कोणत्या स्थळी झाली ते पण ऐकून घेण्यासारखं आहे. बिहारीलालजी महाराज हरिलीलामृत ग्रंथामध्ये 8व्या कळस 50 ते 60 श्लोक चोपायांपर्यंत एक वर्णन करतात की भगवान स्वामीनारायण दुपारच्या टायमाला विचार केला की आम्हाला आमच्या हरिभक्तांना उपदेश द्यायचा आहे. शतानंद स्वामीकडून पाटी आणि पेन्सिल मागवली. पेन आपण त्याला खडू म्हणतो. आणि भगवान स्वामीनारायणनी हे वस्तू मागवून थोडेसे भगवान स्वामीनारायण मान झुकवली. कशा प्रकारे लिहिलं ते पण बिहारीलालजी महाराज वर्णन करतात. आणि भगवान स्वामीनारायण यांनी कार्तक महिन्यामध्ये शिक्षापत्री लिहिण्याचा प्रारंभ केला. ब्रह्ममोहोल बिल्डिंग मध्ये बसून भगवान स्वामीनारायणांनी प्रारंभ केला असं लिहिण्यात आलंय. ब्रह्ममोहोल म्हणजे समोरचं घर. तिथे भगवान स्वामीनारायण राहायचे. तर तिथे भगवान स्वामीनारायणांनी शिक्षापत्री लिहिण्याचा प्रारंभ केला. भगवान स्वामीनारायणांनी चालू केलं वामे यस्य स्थिता राधा श्रीश्च यस्यास्ति वक्षसि वृंदावन विहारंतम श्रीकृष्ण हृदि चिंतये. तिथून सुरू केलं. अजून लिहिलं की मी स्वतः लिहितोय. लिखा मी सहजानंद स्वामी सर्वा निजाश्रिता, की मी स्वतः सहजानंद स्वामी ही शिक्षापत्रे लिहित आहे. आणि सर्व सत्संगींना उद्देशून ती शिक्षापत्री भगवान स्वामीनारायणांनी लिहिल्यानंतर भगवान स्वामीनारायण हरिमंडपामध्ये वसंत पंचमीच्या दिवशी आले. आणि वसंत पंचमीच्या दिवशी येऊन भगवान स्वामीनारायणांनी 4 संतांना बोलवलं. नित्यानंद स्वामी, मुक्तानंद स्वामी, शतानंद स्वामी आणि गोपाळानंद स्वामी. आणि सांगितलं की ही शिक्षापत्री आम्ही लिहिली आहे, हे तुम्ही घ्या. यामध्ये आम्ही सर्व शास्त्रांचा सार काढलेला आहे. जो सर्व शास्त्रांचा विधिविधानचा सार आहे तो सार आम्ही काढला आहे. यामध्ये जर कोणी भूलचूक दाखवून दिली तर त्याला आम्ही आमचा प्रसादीचा थाळ कायमसाठी जेवणास देऊ असं सांगून ती शिक्षापत्री दिली. आणि वसंत पंचमीच्या दिवसपर्यंत त्या शिक्षापत्रीचं संपूर्ण संशोधन या 4ही संतांनी मिळून त्या हरिमंडपामध्ये केलं. म्हणजे शेवटची जी प्रक्रिया होती आपण ज्याला प्रूफ रिडिंग म्हणतो, ते प्रूफ रिडिंगचं कार्य हरिमंडपामध्ये झालं. तेव्हा सर्व संतांनी पाहिलं तर एक पण त्यामध्ये भूलचूक नव्हती. सर्व संतांनी येऊन भगवंताला सांगितलं की तुमची स्तुती करता करता वेद पण थकून जात असतात. आता तुम्ही स्वयं जर लिहिण्यास बसले तर त्यामध्ये कोणती भूलचूक नसते. आणि ती शिक्षापत्री ह्या त्या टाइमाच्या सर्वात विद्वान संतांनी त्याला सहकार्य दिलं. आणि ती शिक्षापत्री भगवान स्वामीनारायण यांनी सर्व सत्संगीला सांगितलं की आज नंतर आम्ही जे सांगतो आणि जी आज्ञा तुम्ही पाळतात त्यामध्ये आमची जेवढी प्रसन्नता आहे तेवढी प्रसन्नता या शिक्षापत्रीप्रमाणे जो राहील, या शिक्षापत्रीची आज्ञा या शिक्षापत्रीमध्ये स्वयं आम्ही निवास करून तुम्हाला आज्ञा देऊ. आणि त्या आज्ञेचं ज्याप्रमाणे कोणी पालन करेल, ज्या प्रकारे आमची आज्ञा पालन केल्याने आम्ही प्रसन्न होतो, त्या प्रकारे या शिक्षापत्रीची आज्ञा जो कोणी पाडेल त्याच्यावरती पण आम्ही तसे प्रसन्न होऊ. आणि जो कोणी या शिक्षापत्रीप्रमाणे राहणार नाही तो आमचा सत्संगी नाही. कडक भाषेत सांगितलंय शेवटे तर की जो तानुलंघ्यात्र वर्तनते येतु स्वैरम कुबुद्धय, की जो कुबुद्धीवाला असेल तो ज्या शिक्षापत्रीप्रमाणे राहणार नाही.
म्हणजे जो पशु आहे तो या शिक्षापत्रीप्रमाणे राहणार नाही आणि जो बुद्धिमान आहे तो कायम या शिक्षापत्रीला लागून राहील. रघुवीरजी महाराज यांनी शिक्षापत्रीवरती टीका लिहिलेली आहे. माझ्या समोर जो ग्रंथ पडला आहे या शिक्षापत्री अर्थदीपिका आहे, जी शतानंद स्वामींनी लिहिली आहे. त्यामध्ये पण एक एक श्लोकाच्या मागे अनेक, आम्ही त्यामध्ये मी 50 श्लोक शिकलो आहे त्यामधले, पण एवढे जबरदस्त त्यामध्ये शतानंद स्वामींनी नंतर मी वाचून घेतलं होतं. पण 50 गुरुजीकडे शिकलो होतो. एक श्लोक शिकता शिकता नाही ते 5-7, 7-7 दिवस चालले जातात. एवढं एक एक श्लोकामध्ये रहस्य भरलेलं आहे. तर रघुवीरजी महाराज यांनी पण एक शिक्षापत्रीवरती भाष्य लिहिलं आहे, ज्यामध्ये रघुवीरजी महाराज असं म्हणतात की शिष्यते उपदिश्यते मुमुक्षाणाम असाधारण विधिनिषेध रूप धर्मतत्वम अनयती शिक्षा तथा विधापत्री. की शिक्षापत्रीचा अर्थ काय आहे, तर स्वतःच्या आश्रितांना विधी निषेध हे जे कर्म आहे या कर्मांचा यथायोग्य उपदेश करणारी शिक्षापत्रीमध्ये 2 शब्द एकत्रित झाले आहे, शिक्षा आणि पत्री. तर त्याला शिक्षा म्हणतात. आणि पत्री म्हणजे काय, तर दूर देशामध्ये राहिलेले जे लोक आहे, ज्यांना आपण सामान्य भाषेत पत्र म्हणतो, ते इथे पत्री उपयोग केलेला आहे. तर अशी जी आहे ती पत्री, असे करून भगवंतांनी याचं नाव शिक्षापत्री असं ठेवलं. ज्यामध्ये भगवान स्वामीनारायण आता त्या ग्रंथामध्ये कोणती गोष्ट केलेली आहे ती गोष्ट मी तुम्हाला सांगतो. भगवान स्वामीनारायण म्हणतात की या लोकामध्ये आणि परलोकामध्ये ज्याला सुखी व्हायचं आहे त्यासाठी शिक्षापत्री खूप गरजेची आहे. आपल्याला सुखीच व्हायचं आहे, सर्वांना सुखी व्हायचं आहे. मलाही सुखीच व्हायचं आहे. मलाही असं वाटतं की कायम मला कोणत्या दिवशी दुःख यायला नको, सर्वांना सुखी व्हायचं आहे आणि देह सुटल्यानंतर पण सुखीच व्हायचं आहे. तर या दोघं क्रियांमध्ये ज्याला सुखी व्हायचं आहे त्यांनी शिक्षापत्रीचं पालन करावं. आणि तुम्ही लगभग अमुक जे आहे नवीन आहे ते हे तर वाचताच मुलं. अमुक जे नवीन सत्संगी गजूदादा पूजा करतात दररोज, भिरुळ करत असतील दररोज पूजा, आपले भारंबे करत असतील पूजा, महाजन पूजा करतात दररोज, मला माहिती त्यांचं बाकी सर्व करतच असतील. तर महिलांमध्ये पण दररोज शिक्षापत्री तर लगभग सर्व वाचतच असतील. तुम्हाला त्यामध्ये अमुक श्लोक आवडतात का? तुम्हाला काय वाटतं की ह्या लोकामध्ये आणि परलोकामध्ये सुखी करणारी ही शिक्षापत्री आहे? खरी गोष्ट आहे. त्यामध्ये ज्या प्रकारे नियमावली दिली आहे त्या प्रकारे जो राहतो तो सुखी होतो. तर मला जे काही श्लोक आज वाटले आहे की हे खरोखर गरजेचे आहे, अथवा जे मला असं वाटतं की हे मी माझ्या जीवनामध्ये ठेवावे, असे 2 श्लोक मी नक्की केले आहे माझे. तुम्ही तुमचे केले आहे का शिक्षापत्रीसाठी? बोला जय स्वामीनारायण. 2 श्लोक नक्की केले आणि 1 श्लोक तुमच्यासाठी नक्की केलाय, लिहून आणलाय मी आज. बघत मोबाईल देता, नाही तर चालूच राहील आपला 10 वाजता. तर 2 श्लोक मी सांगितलं की ह्या लोकामध्ये परलोकामध्ये पण सुखी करणारे, पण परलोकता आपण भजन करू म्हणजे होऊच सुखी, पण ह्या लोकामध्ये कसे सुखी करणारे आहे. तर मला जे 2 श्लोक दररोज आवडतात ते 2 श्लोक मी तुम्हाला सांगेल. भगवान स्वामीनारायण म्हणतात की जो कोणी या शिक्षापत्रीप्रमाणे राहील त्याला धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहे, यामध्ये कधी त्याला कमीता येणार नाही, त्याला हे सर्व प्राप्त होईल. तर माझा पहिला श्लोक जो आवडता आहे, तुमचा पण कोणता असेल, पण हा श्लोक खूप ऐकण्यासारखा आहे. भगवान स्वामीनारायण शिक्षापत्रीच्या 36व्या श्लोकामध्ये असं म्हणतात, जो मला आवडतो. मला असं वाटतं की तुम्हाला पण आवडेल. आता आपण शिक्षापत्रीची थोडी गोष्ट करून नंतर आपल्याला दुसरी पण चर्चा करायची आहे. भगवान स्वामीनारायण म्हणतात, कार्यम न सहसा किंचित कार्यो धर्मस्तु सत्वरम पाठनीयाधिता विद्या कार्यो संगो वहन सताम. भगवान स्वामीनारायणने यामध्ये 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्यामध्ये भगवान म्हणतात कार्यम न सहसा किंचित, कधी पण विचार केल्याशिवाय कार्य करू नये. म्हणजे कसं आहे की कधी पण विचार केल्याशिवाय कुठे जाऊ पण नाही. ज्या माणसाचा तुम्हाला परिचय नाही तिथे
आधी चेक करून जावं. 2-3 प्रसंग असे घडले की माणूस जातो तिथेच फसून जातो. हा कित्येक वेळी आपलं होतं ना प्रशांत दादा, की माहिती नसतं, पाणी दिसतंय फक्त की चालली जाईल गाडी, पण तिथेच मोठा गड्डा असतो, तिथेच गाडी अटकते. विचार केल्याशिवाय कोणतंही कार्य करू नये. एक आम्हाला शिकण्यामध्ये खूप मस्त एक कथा येत होती की एक स्त्री पुरुषचं लग्न झालं, नंतर तो पुरुष कमवण्यासाठी विदेशात गेला थोडे एक दिवस राहून. आता त्या टाइमामध्ये याच्या कारणाने तिला पुत्रप्राप्ती झाली आणि त्यानंतर तो तिथून निघून गेला. 25 वर्षानंतर वापस फिरला आणि त्याची पत्नी हा घरी आला तेव्हा झोपली होती आणि तिचा पुत्र, युवान पुत्र 25 वर्षाचा तिथे बाजूला झोपलेला होता. तर याच्या डोक्यामध्ये घाण विचार आले की परपुरुषासोबत मी पती असताना सुद्धा इथे अशी घरामध्ये राहते. त्याने तलवार घेतली, मारण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यामध्ये तिथे भिंतीवरती एक श्लोक लिहिला होता की विचार केल्याशिवाय कधी पण कोणते कार्य करू नये. आणि तरतच त्या स्त्रीला उठवलं आणि मग विचारलं की हा कोण आहे, तर म्हणे आपलाच पुत्र आहे. बोला मारून टाकलं असतं तर. म्हणून कथा पण ते खूप लांबी आहे. तर कधी पण विचार केल्याशिवाय कोणतंही कार्य करू नये. आपल्याला ज्या गोष्टीचा अनुभव नाही, आपण ज्या गोष्टींचा कोणाकडून अनुभव घेतलेला नाही, त्या गोष्टी कधीही करू नये. अतुल भगत बसले इथे, मोठे गुरु आपले असं म्हणायचे की कधी पण विचार केल्याशिवाय कार्य करू नये. आणि दुसरं असं म्हणायचे की तुमचं कार्य संपत नाही तोपर्यंत ते कार्य पण कोणाला सांगू नये. विघ्न आणणारे खूप असतात. आता एक प्रसंग घडला, एक माणूस आमच्या सोबत आताच गाडीमध्ये आला. म्हटलं का रे कुठे जायचं आहे, तर मुंबई जायचं आहे. म्हटलं का, तर मुलगी बघायला. म्हटलं इथे बोलव ना. नाही हो म्हणे, गावामध्ये काड्या करता. मुंबईला बोलवली म्हणे. म्हटलं कुठून, तर अकोल्याहून बोलवली म्हणे मुंबईला, तिथे पाहू म्हणे सोलापूर. काय खरी आहे म्हटलं. तर ह्या ज्या गोष्टी आहे, जोपर्यंत तुमचं काम सक्सेस होत नाही, 100% पूर्ण होत नाही, तोपर्यंत तुमच्या जवळच्या माणसाला पण ते सांगू नाही, अशा गुरु सांगायचे. म्हणून या 2 कार्यामध्ये विघ्न करणारे भरपूर असतात. म्हणून ह्या श्लोकामध्ये भगवान म्हणतात की कार्यम न सहसा किंचित, कधी पण विचार केल्याशिवाय कोणतेही कार्य करू नये. त्यानंतर असं सांगितलं की धर्मसंबंधी कार्य करावे. कार्यो धर्मस्तु सत्वम, धर्मसंबंधी जे कार्य असले ते तत्काळ करावे. जाऊन मग दर्शनाला काय घाई आहे, तर तो म्हातारा होतो, मग चाललं जात नाही तेव्हा म्हणतो की आता कसं तरी घेऊन जा. मग त्या पायऱ्या चढल्या जाता नाही जाता म्हणतो मग मी टीव्हीवरच दर्शन करतो खालते बसले बसले. तर त्या टाइमाला शरीरामध्ये शक्ती असली, त्या टाइमाला जाऊन दर्शन करून घेतले असते, धर्मकार्य करून घेतले असते, तर चांगलं झालं असतं. नंतर तुमच्या हातून चाव्या गेल्या रे गेल्या की मग 10 रुपये पण भेटता नाही मग. तर धर्मसंबंधी कार्य तरच करून घ्यावे. त्यानंतर सांगितलं पाठनीयाधित विद्या. असं सांगितलं की तुम्ही जे विद्या शिकले असले ते विद्या तुम्ही दुसऱ्यांना शिकवावी. बरोबर. म्हणून तुम्हाला शिकायचं असलं, मला येत असलं तर मी तुम्हाला शिकवेल, तुम्हाला येत असलं तर तुम्ही मला शिकवा. तर तुमच्याकडे जी कोणती पण विद्या असली ती विद्या आपण दुसऱ्यांना शिकवावी. खरी गोष्ट आहे. तुम्ही लहानपणी अमुक अनुभव असतील तुम्हाला शिकवण्याचे, अथवा कोणत्या प्रकारचा असा बिझनेस असेल की ज्यामध्ये अनुभव होत असतील. जसं की आता हे लहान लहान बसले, अथवा मी पण आता शिकून बाहेर आलोय, तर आम्हाला एक अनुभव आहे की गणिताचे जे दाखले म्हणतात गुजरातीमध्ये, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, अरे मराठीमध्ये एक्झाम्पल जे असले, तर एक्झाम्पल आपण जर आपण शिकून घेतले. आम्हाला तर वैदिक गणित येत होतं, भरपूर कठीण होतं. तर ते एक वेळा बसलं की दुसऱ्या मिनिटाला डायरेक्ट निघूनच जात होतं. कारण की फक्त आणि फक्त एक टिंब लागलं, एक लागला म्हणजे पुरं गणित बदलत होतं. तर तीच गणित आपण ज्यांना येत नाहीये त्यांना जर 2-3 वेळा 5 वेळा शिकवा तर तरच त्यांना येऊन जात असतं. आणि त्याच्या सोबत सोबत आपण जर विसरून जात असतं, कारण की 10वीचा की 12वीचा पेपर जेव्हा हाती येतो ना, तेव्हा किती पण काही पण असलं तरी पण बाष्पीभवन होऊन जातं. असे अनुभव होत असतात. पण तेच जर तुम्ही 5 जणांना शिकवलेलं असलं तर त्या टायमाला ते कामा येत असतं. म्हणून कोणती पण विद्या तुमच्याकडे असली,
अंजुताई 2-3 स्तोत्र येत असले तर दुसरे जे येत असले त्यांना शिकवावे, 2-3 भजन आपल्याला चांगले येत असले ते शिकवावे, त्यांच्या रेंज मधले शिकवावे. अजून बिचारे एकदा म्हणतील ना गुरु, दुसऱ्या दिवशी म्हणतील की आता नको, म्हणजे उद्यापासून. तसे नाही, चांगले व्यवस्थित. तर आपल्याला जे काही येत असलं ते दुसऱ्यांना शिकवावे. त्यानंतर 4थ्या नंबरला सांगितलं की संतांचा समागम करावा. तुम्ही पण करत असाल, मी पण दिवसातून लगभग 1-1.5 तास तर कथा तर ऐकत असतो कोणाची. सध्या नित्य स्वरूप स्वामीची ऐकतो, त्याच्यानंतर यमदंडची कथा ऐकतोय सध्या. तर अशा भरपूर कथा आपण संत समागम करावा मी त्यांचा करतो. तुम्ही माझी युट्यूबवरून कथा ऐकत असाल, दुसऱ्या कोणत्या संतांची कथा ऐकत असाल, तर संतांचा समागम कायम करावा. कोळसा असला, कोळसाची खाण तुम्ही बघितली असेल. कोळसा एक जमिनीमध्ये काय म्हणतात त्याला, आता सध्या राजस्थानमध्ये सोनं भेटलंय ना, तांब भेटलं का, काहीतरी भेटलाय खरी, तर त्या जागेवरती कोळसा पण भेटतो तशा जागेवरती. तर कोळसा असतो, त्या कोळसाच्या जागेवरती तुम्ही जा, तिथे तुम्हाला कोळसाला हात पण लावायचा नाहीये, हात बांधून जा, तरी पण तिथून तुम्ही बाहेर येसाल तर काळे काळे होऊन जासाल. बरोबर. तर त्या प्रकारे दुर्जनांचा संघ असतो की तुम्हाला फक्त काहीच नाही, त्यांच्यासोबत बसान तुम्ही पाटल्यावर किंवा ओट्यावर, ते येऊनच जाता तुमच्यामध्ये, ते झेंडर आहे ते सर्व ट्रान्सफर येऊनच जाता. त्या साध्या मोबाईलमध्ये झेंडर ना, एप्पलमध्ये एअरड्रॉप, त्या गोष्टी आहे की ज्या आपोआप येऊनच जातात त्या. तर संतांची संगती असं सांगितलं की अत्तराच्या सारखी आहे. अत्तराच्या दुकानामध्ये घ्यायचं नसलं तरी पण एक फेरी मारा आणि बाहेर निघा, तर पूर्ण दिवस सुगंध जात नाही. त्या प्रकारची अत्तराची संतांची संगती असते. म्हणून ह्या 4 गोष्टी सांगितल्या आहे ज्या मला असं वाटतं की मला गरजेच्या आहे. तर ह्या 4 गोष्टींच्या कारणाने, कारण की संत संगती ते सांगतील, मी ऐकतील तेव्हा तुम्हाला सांगेल ना, तर ते पण शिकायला भेटतं, आपल्या स्वतःसाठी पण शिकायला भेटतं, आपल्याला पण दिशा दिसते. कोणाची कथा आहे का, त्यांनी कशा प्रकारे निर्माण केलं, त्यांनी कशा प्रकारे कार्यक्रम केले ते पाहायला भेटतं मला. अथवा मला पण कथा ऐकायची असले, कित्येक वेळी आमचे पण लहान मोठे प्रश्न असले, त्या प्रश्नांचे समाधान भेटतात. तर ह्या सर्व गोष्टी या संत समागमाच्या कारणातून होत असतात. हा पहिला श्लोक मला माझा आवडतीचा. तुम्हाला आवडला का? हा नक्की करून घ्या. 36वा. दुसऱ्या नंबरला 66 नंबरचा श्लोक आहे. भगवान स्वामीनारायण म्हणतात, यादृशे गुणे युक्त तादृशे सुकर्मणी योजनीय विचारे व नान्यथा तू कदाचन. प्रदीप दादा आले नाही का? प्रदीप दादासाठी 75% हा श्लोक आहे. यामध्ये मला असं वाटतं की हे आपण दरेकांनी समजण्यासारखं आहे. 2 गोष्टी आहेत, एक गुण आणि एक अवगुण. माहिती आहे का तुम्हाला? थांबा, मी तुम्हाला सांगतो, एक उदाहरण देऊ. कोण आहे? गजू दादा, या या इकडे या. आता मी तुम्हाला समजवतो की गुण कोणाला म्हणतात आणि अवगुण कोणाला म्हणतात. या या या, दररोजच आहे आपलं. या. गजू दादा बिचारे एकले बसले असता माझ्यासमोर, मी एकला कथा करतो, त्या ऐकता. आता बघा बा, इथे उभे राहा. पा, आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो लहानसं, की यांच्यामध्ये गुण कोणते कोणते आहे. बोला, चला सांगा, मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. आता बोला, चला महाजन, कोणता गुण आहे गजूदादामध्ये? 1 नंबर. 2 नंबर. 3 नंबर. खरी गोष्ट आहे. सेवाभावी आहे. 4 नंबर. अजून कोणाला? प्रशांत दादा. मदत करणार आहे. चला 5 नंबर. 6वा मी सांगून देतो, जो खूप मोठा त्यांच्यामध्ये आहे, की हमेशा सेवा भावनेने तर जुडले आहे, पण त्यांना कधी कधी माहिती असून सुद्धा पण, जसं की समजून घ्या, मला काही जास्त अनुभव नाही आहे, पण गजूदादा सांगितलं, गजूदादा हे असं नाही, असं पाहिजे. ठीक आहे स्वामी. पण नंतर 5 मिनिटांत ते मला फोन करतील अथवा नंतर सांगतील, स्वामी हे ना बराबर नाही वाटत आहे, अथवा कुठून तरी काहीतरी फोटो काढतील, कुठून तरी काहीतरी असं एक्झाम्पल देतील की हे इथे केलं होतं अथवा खराब दिसलं होतं, काहीतरी असं चांगलं नाही वाटणार. येऊन 10-15 मिनिटं त्यांच्या रीतीने समजवतील. पण आपलं कसं असतं माहिती, मला जर कोणा म्हटलं ना
की स्वामी हे शिक्षापत्री इथे नाही, इथे ठेवा. मी काय म्हणेन, उच्चा बेत बरोबर आहे इथे. तर ही जी गोष्ट आहे ना यांच्यामधून शिकण्यासारखी. आता हे गुण झाले, यांना काय म्हणता आपण? गुण म्हणतो. आता अवगुण, अवगुण कोणाला म्हणतात? आता सांगा अवगुण काय? भगवान स्वामीनारायण म्हणतात की दररोज आपले गुण कधी ऐकू नये, आपले अवगुण ऐकावे. तर अवगुणपणा दररोज आपण ऐकावे की आपल्यामध्ये काय कमी आहे. तर अवगुण सांगा आता. चला, गजोदाची चिंता नको करा, घरचेच आहे आपले. काहीतरी लहान मोठं असलं तर सांगा त्यांना. सत्संगाविषयी, मंदिराविषयी सांगायचं. कोणता अवगुण आहे? सध्या तर आहे ना त्यांनी असे माणसं पकडले आहे. आमच्या भंडारी स्वामींना फोन लावताना गुजराती बोलता. आपण मोठा गुण आहे त्यांच्यामध्ये. भंडारी स्वामी आता विचार ते पण फ्री असतात, अथवा 2-3 आहे की गुजराती लगभग 40-50% तर येऊन गेलाय त्यांना पण. तर प्रयत्न केल्यानं होत असतात. तर अवगुण कोणाला म्हणतात की समजून घ्या. अवगुण कोणाला काही लहान मोठं व्यसन असतं, यांना तर व्यसन नाही आहे. अथवा दुसरा स्वभाव क्रोधी असला तर यांचा पण स्वभाव तसा काही क्रोधी नाही आहे, तर त्यांना म्हणतात अवगुण. बसून जातात. तर यांना काय म्हणतात? अवगुण म्हणतात. तर भगवान स्वामीनारायण असं म्हणतात या श्लोकामध्ये. मला हे सांगण्याचं गरजेचं होतं, तुम्हाला समजेल त्याच्यासाठी, म्हणून हे मी केलं. तर याच्यामध्ये भगवान स्वामीनारायण म्हणतात की यादृशे गुणेर युक्त, म्हणजे ज्याच्यामध्ये जसे गुण आहे हमेशा आपण सर्वांचे गुण पाहावे. अवगुण सर्वांमध्येच आहे. या दुनियामध्ये कोणीच पूर्ण नाही आहे. सर्वांमध्ये लहान मोठे अवगुण आहे. पण त्यामधले जर गुण पाहिले तर आपल्या कामाचे आहे. तुम्ही जर कोणाकडून चांगल्या वस्तू एकत्रित करा तर त्या तुम्ही घेऊन तुमच्या रूम मध्ये ठेवा तर चांगल्या दिसता. समजून घ्या. इथे कचरा पेटीची कोणी घेऊन नाही जाणार अशीच बाई, कचरा पेटीची डोल पडली आहे. ती कचरा पेटी आपण घरी घेऊन गेले तर कचरा जाईल की नाही त्यामध्ये. पण त्याच्याकरता मला हा कंदील आवडलाय, हा कंदील जर घेऊन गेला तर मी काम येईल ना माझ्या रूम मध्ये लावण्यासाठी. तर ह्या गोष्टी आहे की हमेशा चांगली जी वस्तू असली ते घेण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हेरी उचलायचं आहे आपल्याला. माणसामधले चांगले गुण आणि जे वाईट गुण आहे, जे अवगुण म्हणतात ज्याला वचनामृतच्या भाषेमध्ये, ते अवगुण म्हणजे उकरड्यासारखे आहे. ते जर घेऊन गेले तर वासच येणार आहे, गंधच दिसणार आहे. म्हणून हमेशा ज्याला सत्संगामध्ये राहायचं आहे, भगवान स्वामीनारायण वचनामृतामध्ये असं म्हणतात की ज्याला सत्संगामध्ये मोठाईला म्हणजे उच्च पदाला पावायचं आहे, म्हणजे अक्षरधामापर्यंत जायचं आहे, त्यांनी कायम सत्संगामध्ये गुणबुद्धी ठेवावी. आणि जे अवगुण बुद्धी ठेवतात म्हणजे वाईट हमेशा ज्यांचं पाहत असतात ते एके दिवशी सत्संगातून पडून जात असतात. मग ते म्हणतात की मंदिरातले स्वामी तर ध्यानच देत नाही. मग ते म्हणतात की मंदिरातलं जेवणाचं चांगलंच नसतं. मग कार्यक्रम करतात आम्हाला बोलवतच नाही, मला तर स्वामी कधी पुढेच करत नाही. हे असे त्यांना त्यांचे स्वभाव नडतात ना ते. संतांचे अवगुण बघेल असं तर शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की भगवान कृष्णाचा पुरा वंश नाबूद झाला संतांचे अवगुण बघल्याने किंवा हरिभक्तांचे अवगुण बघल्याने. तर आपण जर असं केलं तर सत्संगामध्ये पुण्याकरता पाप जास्त करू. म्हणून हमेशा कोणी पण असला त्याचे कर्म तो करेल, त्याच्या कर्मांचं फळ त्याला मिळेल. पण आपण हमेशा सर्वांमधून गुण घ्यावा. काही पण क्रिया असली ना तर त्यामधून गुण घ्यावा, कोणती पण. भगवान श्रीकृष्ण आणि सर्व मित्र एक वेळा खेळत खेळत वृंदावनामध्ये जात होते. तर मित्र पुढे चालत होते, भगवान कृष्ण आणि बळदेवजी मागे चालत होते. भगवान कृष्ण वासडी वाजवत होते तेव्हा मित्र पुढे जात असताना कुत्र भुंकत होतं, सडलेलं होतं, वास येत होती. भगवान कृष्णाला मित्रांनी सांगितलं की कन्हैया एक काम कर, थोडा बाजूला चाल, कारण की हा कुत्रा सडलेला आहे, वास मारतो आहे. तर सर्व मित्र असे बाजून चालू लागले. भगवान कृष्ण तिथून निघाले. भगवान कृष्ण असं काही न बोलता भगवान कृष्ण एवढंच बोलले, तो भुंकत होता त्याच्याकडे पाहून. बळदेवजी महाराज पाहा तर खरी त्याचे दात किती सफेद आहे. काय म्हणाले, आली का लक्षात? त्याच्यामध्ये 99 अवगुण होते पण एकच गुण होता, कोणता? आपण कोणत्या पण वस्तूंमधून कोणत्या पण परिस्थितीमधून गुण घ्यावा. हे जो मनुष्य करतो ना तो कधीच कोणत्याच गोष्टीमध्ये दुःखी होत नाही, तो हमेशा सुखाला प्राप्त करतो. अमुक आहे ना दुःखी आत्मे असतात, कोणतं पण असलं ना, मी बघितलंय अमुकला ते 3-4 जण अलगच बसतात
आणि ते मग ते खंद्याच करता काही ना काही. आता असे अमुक जे असतात मग त्यांच्याकडे पण असं वाटतं की बरे बरे बसले आहे, तर असं वाटतं की थंडेगार पाण्याचे ग्लास भरून त्यांना सांगू की अजून 2 तास चिपका. असे जे दुःखी आत्मे असतात ना, त्यांच्याकडे ध्यान पण द्यायचं नसतं. तर ह्या ज्या गोष्टी आहे त्या गोष्टींमध्ये ध्यान न देता कधी काही पण म्हटलं तर कधी आपण त्याचा अवगुण नाही म्हणायचा. एक खूप जुनं गाणं आहे, तुम्ही ऐकलं असेल तर, कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में काही बीत ना जाय रे, असं काहीतरी त्याचे अर्थ आहे. खूप ऐकण्यासारखं आहे की अमुक गोष्टींना जर आपण बाहेर केल्या ना ज्या ऐकण्यासारख्या नाही आहे, कारण की या दुनियामध्ये तर सीताला पण बदनाम करणारे लोक होते, तर आपण आपली बुद्धी कधी त्यांच्या कारणाने खराब करू नये. आपण आपली बुद्धी हमेशा गुणग्राही ठेवावी. कधीतरी त्या माणसाला असं वाटेल की मी याच्याविषयी खूप वाईट विचार केले होते, वाईट याचं केलं होतं, तरी पण याला कधी पण माझं वाईट केलं नाही, तर त्याला ज्या दिवशी गुण येईल ना त्या दिवशी जिंदगीभर तो तुमचा गुण विसरणार नाही. म्हणून हमेशा कधी पण सर्वांकडून गुण घेण्याचा प्रयत्न करावा. भगवान स्वामीनारायण म्हणतात की ज्याच्यामध्ये जसे गुण असले त्याप्रमाणे त्याला त्या गोष्टीमध्ये प्रेरित करावा. आज आपलं मुख्य तेज आहे शाकोत्सवचं. आता जर ज्यांच्यामध्ये जसे गुण आहेत त्याप्रमाणे जर मी नाही सांगितलं, सर्व आबा कंपनींना जर मी वाढायला सांगितलं तर काय होईल सांगा बरं? कमरा राहून जातील 10 जणांना वाढता वाढता. ज्याच्यामध्ये जसे गुण असले तर ज्याला 1-2 पण येत नसले त्याला जर पावती फाडायला बसवलं तर, ज्याच्यामध्ये जसे गुण असले, ज्याला व्यवस्थित धीरे धीरे काम करता येतं त्याला काम देता येतं. समजून घ्या स्टेजची गोष्ट आहे, तर स्टेजवरती व्यवस्थित शांत बुद्धिमान व्यक्ती लागतो की जो डोळ्यांच्या इशारांनी समजतो, की त्याला इशारा करतात माहीत पडायला पाहिजे की हार मागवताय स्वामी, नाही तो तर वक्ताचाच माईक उचलून घेऊन जाईल. अमुक असतात बुद्धिशाळी, म्हणून खूप ध्यान ठेवून काम करावं लागतं. तर ज्याच्यामध्ये जसे गुण असले त्यांनी त्या व्यक्तींना त्यामध्येच प्रेरित करावं, अन्यथा त्याला दुसऱ्या कामामध्ये कधी प्रेरित करू नये. आज तुम्हाला मला एक गोष्ट मध्ये प्रेरित करायचं आहे आणि तुमच्यामध्ये ते गुण आहे म्हणून ते लक्षात ठेवजा. हा पॉइंट एक इथे मी पूर्ण करतो. आता हे 2 श्लोक मला आवडणार आहे, पण 3रा श्लोक तुमच्यासाठीचा एक मी काढला आहे. भगवान स्वामीनारायण म्हणतात की भूरी भूत्वम न कस्यापि कार्यम न व्यवहारेके भिक्षया पदै क्रम्या न तु कार्यम ऋणम क्वचित. लहान मध्ये सांगतो की भगवान स्वामीनारायण असं म्हणतात की व्यवहारामध्ये कधी पण कोणाचं जामीन व्हायचं. आपल्याकडे त्या पूर्वीच्या जमान्यामध्ये चक्की होती, त्याच्यामध्ये दाणे पडले की म्हणजे पीठ निघत होतं. कित्येक वेळी 2 जणांच्या गोष्टीमध्ये जर आपण तिसरे पडले तर त्या प्रकारची आपली हालत होते. म्हणून कधी पण कोणाच्या, भगवान स्वामींनी क्लिअर इथे लिहून टाकलाय, कोणत्याच प्रकारची लाज ठेवली नाहीये. कधी पण कोणाच्या व्यवहारामध्ये आपण जामीन व्हायचं नाही. आणि त्यानंतर 3ऱ्या नंबरला असं सांगितलं की किती पण विपत्ती पडली की तुम्हाला 8 दिवसातून खायला मिळत असलं, एवढी विपत्ती पडली, तुम्हाला 15 दिवस पाण्यावरती काढावे लागले, एवढी विपत्ती पडली, भगवान स्वामीनारायण म्हणतात की भिक्षा मागावी, पण कधी पण कर्ज करू. कितींचा लोन आहे सांगा बरं? गाडीची लोन, टीव्हीची लोन, भरपूर लोन असतील. भगवान स्वामीनारायण म्हणतात की कधी पण आमच्या आश्रित हरिभक्तांनी भिक्षा मागावी लागली, एक टाइम जेवण करून राहावं लागलं, पाणी पिऊन राहावं लागलं, तरी पण राहावं, पण कधी पण कर्ज करू. ते जे त्या गड्ड्यामध्ये पडले ना ते खोलच जात राहतात, ते डबल टिबल वाढतच जातं. ते व्याज येत नाही तेवढं कर्जाचं डबल न वाढतं. म्हणून हे तुमच्यासाठी गरजेचं आहे. मला आता काही कोणाकडे उधार घ्यायला जायचं नाही आहे. माझ्या बॅगला मी चेन पण मारत नाही, ज्याला पाहिजे ते घेऊन जातात, ठेवतात इथे ज्याला पाहिजे ते. तर ही गोष्ट आहे की कधी पण आपल्याला कसंही कार्य पडलं तर कर्ज करायचं नाही. ह्या भगवान स्वामीनारायणांनी अशा गोष्टी सांगितल्या. भगवान स्वामीनारायण म्हणतात की यामध्ये बसून आम्ही स्वतः बोलत आहोत अशी भगवान स्वामीनारायणांनी सांगितलेलं आहे. एक शेवटचा प्रसंग सांगून आजच्या कथेला मी पूर्ण करेन. भरपूर मी तयार केलं होतं, पण आपण केव्हा पुढे ती गोष्ट करू. दुसरी पण चर्चा गरजेची आहे. भगवान स्वामीनारायण
यांनी शिक्षापत्रीवरती असं सांगितलं की ही शिक्षापत्री माझं स्वरूप आहे. उमरेठ गाव माहिती असेल सर्वांना, डाकोर जाताना रस्त्यामध्ये उमरेठ गाव येतं, जे गुजरातचं काशी म्हटलं जात होतं. तिथे खूप ब्राह्मण होते. भगवान स्वामीनारायण उमरेठ गावाला गेले, सत्संग झाला. तिथे खूप ब्राह्मण होते. नित्यानंद स्वामी 7 गाडे भरून पुस्तकं घेऊन गेले, शास्त्रार्थ केला होता उमरेठच्या ब्राह्मणांसोबत. आणि उमरेठमध्ये शास्त्रार्थ जिंकले नित्यानंद स्वामी आणि धीरे 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 सत्संग झाला. आता भगवान स्वामीनारायण वारंवार तिथे यायचे. हरिभक्तांमध्ये पण सत्संग प्रसरू लागला. भगवान स्वामीनारायण एके दिवशी तिथून निघाल्यानंतर सर्व हरिभक्त एकत्रित झाले की आपल्याला मंदिर बांधायचं आहे. आपल्यासारखंच होतं महाजन, आपल्याला मंदिर बांधायचं आहे. मला गुरु परवाच लगभग सांगत होते, आम्ही बसलो होतो. गुरु म्हणत की आम्ही जेव्हा 30-40 वर्षापूर्वी इथे यायचो ना, तेव्हा 2-3 घरं होते. मला नावही सांगितले त्यांनी की इथे होते. असं वाटत पण नव्हतं की इथे मंदिर होईल. पण ज्या त्या टायमाला जे सर्व शूरवीर तयार झाले, हातामध्ये भाले घेऊन घेऊन करायचं आहे, जिथे पण करायचं पण करायचंच आहे. तो जो वांधा होता ना, तो आपल्या गुरूंना 300 फेऱ्या मारवल्या, 300 सारख्या जागा पाहिल्या, 25 ते 30 वडताल पासून तर इथपर्यंत फेऱ्या मारल्या. तेव्हा कुठेतरी योग्य, ते पण असं नाही आहे. आज आपल्याला सर्वांना आनंद आहे की रोहटच जागा हनुमानजीसाठी योग्य जागा ते आपल्याला मिळाली. एवढी विशाळ जागा मिळाली. कोणत्याच गोष्टीचं आज आपल्याला असं दुःख नाही आहे. तीच जागा जर कुठे गावात घेतली असती तर आज दुःख असतं की बरं झालं असतं हायवेवर भेटली असती तर. जातो जाय मंदिराच्या मागून बायपास. तर एक ती गोष्ट चांगली झाली. तर मंदिर बांधायचं आहे हे सर्व उमरेठच्या हरिभक्तांना पण असं वाटू लागलं. मग भगवान स्वामीनारायणनी सर्वांना प्रोत्साहन दिलं आणि सर्वांनी मंदिर बांधलं. जिथे आज मंदिर आहे त्या जागेवरती हरिमंदिर होतं. मग गोपाळानंद स्वामींना भगवान स्वामीनारायणने सांगितलं की आता तिथे तर मूर्ती शक्य अजून नाही आहे, पण एक काम करा, ही शिक्षापत्री तुम्ही घेऊन जा. आणि भगवान स्वामीनारायणनी कसं आहे की शिक्षापत्री जी भगवान स्वामीनारायणने लिहिली ते तर सर मालकमला दिली, पण त्यावरतून नंद संतांनी लिहिलेलं होतं. आज पण स्वामीनारायण संप्रदायामध्ये त्या कॉप्या आहे की जे नंद संतांनी हातांनी लिहिल्या, नंतर भगवान स्वामीनारायणनी त्यांना वाचले अथवा त्यावरती हात ठेवला, प्रसादीभूत केल्यानंतर त्या संप्रदायामध्ये भरपूर जागेवरती आहे. आज वडतालला पण पूजन झालं तशा शिक्षापत्रींचं. तर भगवान स्वामीनारायणनी एक शिक्षापत्री गोपाळानंद स्वामींना दिली आणि सांगितलं की आता हे शिक्षापत्री घेऊन तुम्ही उमरेठला जा, शिक्षापत्रीचा उपदेश कर जा आणि आमचीच मूर्ती आहे असं समजून या शिक्षापत्रीची पूजा करायला हरिभक्तांना सांगा. गोपाळानंद स्वामी शिक्षापत्री घेऊन उमरेठला गेले. जे मंदिर बनवलं होतं त्या मंदिरामध्ये शिक्षापत्री ठेवली. दररोज ज्याप्रमाणे आपण आरती करतो, स्तुती करतो, त्या प्रकारे त्या शिक्षापत्रीची आरती स्तुती होऊ लागली. जेणेकरून उमरेठमध्ये जे मोजके घरं होते ते संपूर्ण विद्वांची भूमी अशी उमरेठ पूर्णची पूर्ण सत्संगी झाली शिक्षापत्रीच्या कारणाने. आणि तिथे राहणारे सर्व जे ब्राह्मण होते ते पण चुस्त भगवान स्वामीनारायणचे धर्म पाडणारे झाले. की आज पण कुठे पण प्रतिष्ठा असली तर आपल्या प्रतिष्ठामध्ये ते उमरेठचे ब्राह्मण येतात, जे पुरं सत्संगी गाव आहे. तर शिक्षापत्रीचं असं महात्म्य आहे जे आपण सर्वांनी वाचावे. आता मी 1.5 तास घसला गळा, कोण कोण वाचेल उद्यापासून सांगा, नसली तर मी देतो. जे वाचतात ते बोट उंच करा आधी. दररोज वाचतात ते नाही, कधी कधी वाले नको बरं. नाही, दररोज फक्त आणि फक्त हे जे ठेवून द्या. 7-8 जण आहे वाचणारे जे आहे ते वाचत असले 5 मी ज्याप्रमाणे सांगितलं असेल त्याप्रमाणे अथवा तुम्ही ज्याप्रमाणे वाचत असतील त्याप्रमाणे. बाकीची जी 60% संख्या आहे ना, त्यांनी फक्त 2 श्लोक वाचायचे, ते पण मराठी. वाचाल का? असं असं करा, नाही तर असं असं करा. वाचाल ना? चालू करसाल उद्यापासून? ओके, धीरे धीरे हो म्हणा. उद्या सकाळी अजून जे मंदिरात येणारे आहे, मंदिरात येणाऱ्यांनी तर खास नियम घ्यावा की दररोज सकाळी जे 5-7-8 जण येत असतात त्यांनी तर दररोज वाचावी. जे दररोज पूजा करतात ते तर वाचतच असतील, आणि जे दररोज घरी बसले बसले आहे त्यांनी सर्वांनी फक्त आणि फक्त 1 मिनिटं लागणार आहे. काही जास्त नाही आहे, लहान लहान श्लोक आहे. तर त्या श्लोकांचं 2 श्लोकांचंच वाचायचं फक्त. आज शिक्षापत्रीजींचा
196वा जयंती वा दिवस आहे, वाढदिवस आहे. 200 वर्ष पूर्ण होतील. वडतालला खूप मोठा उत्सव समय्या साजरा होईल. तोपर्यंत आपल्या सर्व सत्संगींना ह्या शिक्षापत्रीतील माहिती असायला पाहिजे. जो भगवान स्वामींनी स्वतः हाताने ग्रंथ लिहिला तो कसा एक वेळा तर वाचायला पाहिजे आपण. भगवान श्रीकृष्ण गीताजी बोलून गेले, जे भगवान वेदव्यासजींनी लिहिली, पण स्वतः भगवान स्वामीनारायणनी हा ग्रंथ लिहिलेला आहे, जो वाचायला पाहिजे. वाचाल ना? तसं नाही, सर्वे म्हणा. ओके, मग वाच जाऊ उद्यापासून. शिक्षापत्री आफ्रिकाला सकाळी 4:30 वाजता आहे ना स्वामी कथा करायला बसून जाता. असे मग 3:30 वाजता तेव्हापासून ते म्हणतात स्वामी उठा, तेव्हा उठवता ते. तुम्ही विचार नाही करणार, सकाळी 3:30 वाजता 4 वाजता मंदिरामध्ये 1500 ते 2000 हरिभक्त असतात. कितले? 1500 ते 2000 हरिभक्त आफ्रिका मंदिरामध्ये, नैरोबीला, जिथे आपलं आता वडताल संस्थाने मंदिर काम चालू केलेलं आहे, पुढच्या वर्षी प्रतिष्ठा आहे. तर ज्या हरिभक्तांनी आपल्याला जळगावमध्ये सेवा केली आहे, जे येतील दर्शनासाठी तर येतीलच प्रतिष्ठा वेळेस, तर त्यांना माहीत पडायला पाहिजे की यांना शिक्षापत्री येते की नाही, की माहिती असायला पाहिजे. ज्यांनी आपल्या मंदिरामध्ये 75% सेवा आफ्रिकाच्या हरिभक्तांची आहे. तुम्हाला माहिती असेल पण 75% सेवा आफ्रिकाच्या हरिभक्तांची आहे. तर ते हरिभक्त असे आहे की दररोज आपण जे संत होतो आम्ही दररोज शिक्षापत्री वाचायचे. आणि नंतर मग असा नियम आहे तिथे की हरिभक्तांना विचारायचं मी काय वाचलं, शब्द टू शब्द ते बोलून जायचे श्लोकासहित. असे हरिभक्त आहे आफ्रिकाला. म्हणजे सभा असली तर 3-4 हजार पब्लिक तर कुठेच गेली नाही. एवढे प्रेमी आम्ही गेलो होतो. महिन्यामध्ये 8 ते 9 आम्ही शाकोत्सव केले होते. तर असे हरिभक्त मला असं वाटतं की गुजरात, महाराष्ट्र करता, इथल्या करता पण जास्त भक्ती करणारे हरिभक्त विदेशामध्ये आहे. तर त्यांना जसं शिक्षापत्रीचं महात्म्य तिथे गेल्यानंतर कळालं, मग तुमच्या सर्वांच्या तिकिटा करून देऊ का मी? काही सस्त्याच आहे, 30,000 तर जाऊन येऊन होऊन जातं. उद्याच जाऊ. पण तुम्हाला माहिती नसेल, जो नवीन कोरोना आलाय तो तिथूनच आलाय. मास्क घेऊन जाऊ. तर तिथे जसे हरिभक्तांना शिक्षापत्रीचं ज्ञान आहे, वचनामृतचं ज्ञान आहे, तसं आपल्याला पण व्हावं, त्यासाठीच आजची सभा होती. खास करून आज अशी इच्छा होती, असं तर आम्ही शिक्षापत्रीचं पूजन सकाळी केलं 10-15 मिळून. पण सत्संग सभा यासाठी की आपल्याला माहिती असायला पाहिजे आपण स्वामीनारायण संप्रदायामध्ये आहोत, हा ग्रंथ कोणता आहे, त्यासाठीच हे आयोजन होतं. बाकी मीटिंग तर शाकोत्सवची आपण ऑनलाईन कथेमध्ये पण सांगून दिलं असतं. पर्सनली 10, 15, 20 जणांना फोन करायला काही लागत नाही, कारण की आजच आम्ही 50 फोन केले असतील. तर त्याच्याऐवजी हा फोन केला असता. पण कशासाठी? आपल्याला शिक्षापत्रीचं ज्ञान व्हावं. आणि खास करून मला तर असं वाटतं की इच्छा तर काही नव्हती, पण आशिष भाईची शक्ती मला इथे ताणून आली. मला ते बोलले स्वामी तुम्ही विश्वास नाही करणार, माझी अशी इच्छा होती की वसंत पंचमीला संतांनी येऊन इथे सत्संग करायला पाहिजे. म्हटलं काय माहित मलाही कुठून जागृत झालं, तर मला म्हटलं सत्संग सभा ठेवावी. आणि तो पण एकच फोन मी केला, एकच फोन केला. तर महाजनचं घर मोठं आहे, आपण तिथे पण सत्संग केला असता एवढ्या हरिभक्तांना घेऊन, अथवा सकाळी मंदिरामध्येच आपण केला असतं, काहीतरी मस्त दुसराही कार्यक्रम केला असता आपण. पण इथे सत्संग झाला आणि त्यांनी पण सांगितलंय की महिन्यातून एक सत्संग सभा करावीच. त्यांची जशी भावना आहे सत्संग सभा करावी, आपली पण भावना असायला पाहिजे की आपण पण सत्संग सभामध्ये यावं. तर आपण जशी सत्संग सभा पुढे जात जाईल आपण करत राहू. एक आपली सहजानंद सेमिनार आता आपण स्टॉप करून द्या. आता मी यांना बाकीच्या गोष्टी सांगतो. सत्संगाच्या आपली जे शिक्षापत्रीचा कार्यक्रम होता